बुलढाणा जिल्ह्यात गृहमंत्री होशमे आऊच्या नाऱ्यांनी संग्रामपूर तालुका हादरला। संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार भवन तहसील कार्यालयावर संविधान संरक्षण समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या संविधान मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत आंबेडकरवादी संविधानप्रेमी आणि बौद्ध समाज बांधव सहभागी झाले होते। हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला। भव्य मोर्चाची सुरक्षा करण्यासाठी तामगाव पोलीस स्टेशन कर्मचारी ठाणेदार राजेंद्र पवारसह समितीने प्रशिक्षित केलेले सुरक्षा रक्षक देखील तैनातीत ठेवण्यात आले होते आणि तामगाव पोलीस स्टेशनकडून देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहण्यास मिळाला। ते तहसील कार्यालयावर येऊन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनामध्ये मागील डिसेंबर 10 रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना काही जातीयवादी समाजकंटकांनी संविधान प्रतीची पाडतोड करून अवमान केला होता। सदर घटनेचा निषेध करत सर्व संविधानप्रेमीकडून आक्रोश विरोध प्रदर्शन केल्या गेले। त्या समाजकंटकाला अटक करण्यासाठी भीमसैनिक समाजबांधव संविधानप्रेमी रस्त्यावर उतरले। त्यामुळे तिथल्या जातीवादी पोलीस प्रशासनाने भीमसैनिकांना बेदम मारहाण केली। जातीवादी पोलीस प्रशासनाने जिल्ह्याचे एसपी व परभणी येथील पीआय व ज्या पोलिसांनी समाज बांधवांना मारहाण केली त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। तसे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने अमित शहासह देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। तसेच संपूर्ण देशातील आंबेडकरी व संविधानप्रेमी यांना जाहीर माफी मागावी। बाबासाहेब आंबेडकरचा अवमान केल्यामुळे अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा। तर परभणी या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करणारा संविधानप्रेमी एक आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी हा व्यक्ती एक लॉचा विद्यार्थी संविधानाची विटंबना झाली म्हणून आंदोलन केले, त्यामुळे त्याला पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या केली। सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करून मारहाण करणाऱ्या जातीवादी पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशा विविध संविधानप्रेमी लोकांनी निवेदनामध्ये देशाचे महामहिम यांना मागणी केली। त्यावेळेस संग्रामपूर तालुक्यातील संविधानप्रेमी हजारोंच्या संख्येत तहसील कार्यालयावर उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सप्रेम जय भीम। गेल्या 10 डिसेंबर रोजी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील संविधानाप्रतीची काही समाजकंटकांनी जातीवाद्यांनी त्या ठिकाणी विटंबना केली। त्या विटंबनेच्या निषेधार्थ संपूर्ण परभणी पेटलं आणि परभणी पेटल्यानंतर या संग्रामपूर तालुक्यातील समाज बांधवांनी सुद्धा या ज्या समाजकंटकांनी त्या संविधानाप्रतीची विटंबना केली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सुंदर असं संविधान दिलं आणि संविधान देऊन 6743 जाती समूहाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून होत आहे आणि त्या संविधानाची काही समाजकंटकांनी विटंबना केली। त्याच्या निषेधार्थ संग्रामपूर तालुक्यातील संविधान संरक्षण समिती सर्व आंबेडकरवादी जनता आणि संविधान प्रेमींच्या वतीने एक निषेध मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आमच्या मागण्या ठेवल्या की त्या मागण्या आहेत की परभणी येथे ज्या समाजकंटकांनी त्या ठिकाणी विटंबना केली त्या समाजकंटकाची पाठराखण करण्यासाठी शासनानं या नालायक सरकारनं त्यांना मनोरुग्ण घोषित केलं, म्हणून तो मनोरुग्ण नसून तो मनूचा रुग्ण आहे असं आम्हाला वाटते। म्हणून या जनतेनं या ठिकाणी ठरवलं की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तसेच या देशाचे असणारे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे या संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या असल्यामुळे त्या अमित शहाचा या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा घेऊन त्या अमित शहाने या देशाच्या आंबेडकरवादी जनतेला, बहुजनवादी जनतेला जाहीर माफी मागावी आणि या संविधानाची 302 ची कलम रद्द करावी अशी आमची मागणी आहे। आणि या संविधानाची 302 ची कलम रद्द करावी 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 आणि या संविधा
या
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बुंदलपुरा या गावामध्ये ज्या समाजकंटकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर काही त्रिशूळ लावून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अवमान करण्याचं काम केलं, म्हणून या संदर्भ घटनेच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी माननीय राष्ट्रपती यांना निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत। जर या मागण्याच्या संदर्भात या शासन प्रशासनानं या ठिकाणी येत्या 15 दिवसात निर्णय घेतला नाही तर आम्ही समस्त आज संग्रामपूर तालुका उतरलो। येत्या 15 तारखेच्या नंतर या बुलढाणा जिल्हा आम्ही या समस्त आंबेडकरवादी आणि संविधानवाद्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा मंत्रालयात घुसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून या नालायक आणि बुजोर या ठिकाणच्या गेंद्याच्या कातडीच्या सरकारला या माध्यमातून देतो। याच ठिकाणी थांबतो। जय भीम।